नमस्कार. नणंद भाऊजाई किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण रेसिपी पाहणार आहोत मसूर पुलाव. चला तर मग आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया. आज आपण कुकरमध्ये मसूर पुलाव बनवणार आहोत. मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे. कुकरमध्ये मी 3 ते 4 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये जिरं टाकून घेऊया. जिरंसुद्धा खूप छान प्रकारे फुललेलं आहे. आता लगेचच आपण त्याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घेणार आहोत. मी इथे 2 ते 3 मीडियम साईजचे जे कांदे आहेत ते अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा आता तेलावरती हलकासा लालसर कलर येईल इतपत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांद्याला हलकासा लाल रंग आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आहेत ती टाकून घेऊया आणि ती सुद्धा कांद्यामध्ये छान प्रकारे परतून घेऊया. ह्यामध्ये उभा चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो टाकून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे जो टोमॅटो आहे तो लवकर मऊसूद होईल. तो सुद्धा कांद्यावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम आहे ती स्लो करायची आणि एक झाकण ठेवून टोमॅटो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता जो टोमॅटो आहे तो पूर्णपणे मऊसूद असं झालेला आहे. तो छान प्रकारे शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीचं जे बनवलेलं वाटण आहे, म्हणजे एक प्रकारे पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. ती सुद्धा तेलावरती परतून घ्यायची आहे. आता आपले सगळे रूटीन स्पाइसेस टाकूया. प्रथमतः मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर हळद. आता ह्याच्यामध्ये मी पावभाजी मसाला टाकणार आहे. 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला टाकून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला मॅजिकचा मसाला टाकून घेणार आहोत. ह्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते मसूर पुलावला. थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे जे मसाले आहेत ते खालती करपणार नाहीत. आणि अशा प्रकारे आपण परतून घेणार आहोत. सर्व मसाले आहेत ते छान प्रकारे मिक्स झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये मसूर टाकून घेऊया. मी अख्खा मसूर घेतलेला आहे. तसंच त्यामध्ये 2 मीडियम साईजचे जे बटाटे आहेत ते असे छोटे काप करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण मसूरमध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊया. मसूर आणि बटाटा मसाल्यामध्ये छान प्रकारे मिक्स झालेला आहे. आता मी याच्यामध्ये तुकडा बासमती आहे तो तांदूळ घेतलेला आहे. मी इथे 2 कप तुकडा बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण सर्व प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आपण सर्व साहित्य आहे ते छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आणि पुन्हा एकदा आपण छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम आहे ती फास्ट करायची आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे. आणि आपण कुकरची फक्त एकच शिट्टी आपल्याला काढायची आहे. एक शिट्टी झालेली आहे. आता आपण गॅस आहे तो बंद करून घेऊया आणि कुकर लगेच ओपन करायचा नाही. 10 ते 15 मिनटं आपण ह्या वाफेमध्येच आपला पुलाव आहे तो छान प्रकारे शिजवून घेणार आहोत. मसूर पुलाव रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता
अगदी सुटसुटीत असा मसूर पुलाव रेडी झालेला आहे. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा मसूर पुलाव.